हां, म्हणजे कादंबरी जिथे संपते तिथे हे वाक्य येतं की मुंबई बिल्डिंग भेंचोद. अनुभवांना भिडण्याची ताकद सगळ्याच माणसांमध्ये असते कमी अधिक फरकाने. लेखक म्हणून अनुभवाशी प्रामाणिक राहणं या मताचा मी पण आहे. त्याला मॉडिफाय करण्याची काही गरज नाही, त्याला चकचकीतपणा आणण्याची काही गरज नाही. ती जशी आहे तशीच शिव्यांसकट माझ्या कादंबरीमध्ये अवतरलेली आहे. बऱ्याच वाचकांना याची उत्कंठा आहे की सुधाचं पात्र काय, पुढे काय त्याचं. इतर पात्रांची नावं आहेत पण कादंबरीत नायकाचं नावच नाही. लिहिणाऱ्यापेक्षा तुमची पात्रच तुमच्या पुढे वेगाने धावत असतात आणि पात्र जेव्हा तुमच्यावर कुरघोडी करायला लागतात तेव्हा मग आपल्या हातात काहीच लागत नाही. माझ्या आसपास म्हणजे जेवढी काही मुलं वाचत होती ती सगळी त्यांच्या वाचनाची सुरुवात पु ल देशपांडे किंवा वपू काळे असा एक ठराविक साचा जो माझ्या बाबतीत मीच निर्णय घेणारा होतो आणि कोणी सजेस्ट करणारं नव्हतं, तर तसा एक मागोवा घेत मी त्या लेखकांपर्यंत पोहोचलो होतो. एक लेखक पकडला की त्याचं लिहिलेलं सगळं लिखाण वाचून काढण्याची एक उर्मी त्यावेळेला झाली होती की जाणून घेणं लेखक अजून किती तळ गाठतो याच्याकडे डोळसपणाने बघणं. तुकारामाला वाचल्यानंतर असं लक्षात आलं की भाषेवर किती हुकमत असते माणसाची. चांगदेव 65 किंवा अमृतानुभव ज्ञानदेवांचं वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपल्याकडे सांगण्यासारखं काही नाही. आपण आपल्या लिखाणाबद्दल खूप तटस्थपणे एकमेकांशी भांडलं पाहिजे आणि त्यातून नवीन जी काही सूचनात्मक तुम्हाला वाट मिळते, दिशा मिळते, त्याच्यावर काम करून मग आपल्या लिखाणाची एक समृद्ध वाढ आपल्याला चोखाळता येते. हां, म्हणजे कादंबरी जिथे संपते तिथे हे वाक्य येतं की मुंबई बिल्डिंग भेंचोद. त्याचा सरळ अर्थ आहे की नायकाचं जे प्रवास आहे नायकाचा गावखेड्यातून ते शहरात नोकरीच्या निमित्ताने स्वतःच्या अस्तित्वाचा शोध अशा इथपर्यंत अवकाशाचा. तर एखाद्या गावखेड्यातून शहरात आलेल्या मुलाला शहरात स्थायिक होताना जी काही मनाची घुसमट किंवा कुटुंबाच्या भारामुळे किंवा समाजाच्या काही नियमांच्या चौकटीमुळे जी काही घुसमट त्याच्या मनाची होते, तर ते शहर इथे स्पेस देत आहे त्याला ते मांडण्याची किंवा त्याला त्याची स्वतःची शहराशी समजूत घालण्याच्या दृष्टिकोनातून ते शहर त्याला स्पेस देत आहे. तर अशा शहरात काही प्रतिमा म्हणूया किंवा प्रतीकं म्हणूया किंवा अशी एक वेगळी व्यवस्था निर्माण होते जी माणसाच्या जगण्यासाठी काही मूलभूत तत्व सोडत नाही मागे. त्याच्या घुसमटीलाच पाठबळ देणं आणि तेच पुढे वरचेवर वाढत नेणं हेच त्या शहराचं एक स्थित्यंतर राहिलेलं आहे. त्यामुळे मुंबई या कादंबरीत येताना त्या अनुषंगाने येते की शहरात आल्यानंतर नायकाचं जे काही परिवर्तन होतं विचारांच्या बाबतीत किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीत किंवा माणसांच्या बाबतीत त्याची निरीक्षणं जी आहेत ती हे शहर त्याला आपोआप कवेत घ्यायला शिकवतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न येतो की आता इथून पुढे आपलं काय होणार आहे, तर तेव्हा तो ह्या मतापर्यंत येऊन पोचतो की इथे आपला काही निभाव लागणार नाही आणि त्यामुळे त्याचा निभाव लागणार नाही याची कारणं वेगळीच आहेत. म्हणजे त्याचं अस्तित्व एक आहेच, पण त्याचा इथे निभाव न लागणं, कुणाशी न पटणं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या कुणाशीच न जमून घेण्याची त्याची आंतरिक उर्मी, तर हे सगळं त्याच्या एक पाठीमागे मग काहीतरी मागे लागण्यासारखं, वावटळ मागे लागण्यासारखं सगळं त्याच्या प्रवासात आहे. त्यामुळे शेवटी तो अशाच निर्णयापर्यंत येतो की हे शहर काही म्हणजे त्याने एक प्रकारे शहराचा स्वीकार केलेलाच आहे त्या नायकाने. आणि जेव्हा आपण गावखेड्यातून किंवा इतर छोट्या शहरातून मुलं मुंबईत प्रवेश करतात स्वप्न घेऊन, काही एक स्वप्न घेऊन पुढे येतात, तेव्हा त्यांना याच उर्मीने खायला त्यांचं मन उठतं की आता पुढे काय होणार आहे आपलं. मग हाच प्रश्न त्या नायकाच्या बाबतीत सुद्धा आहे आणि त्यातून त्या भावनेतून ते कादंबरी त्या इथे संपते. एकतर कादंबरीचा जो प्रवास आहे, कादंबरीचं जे नरेशन आहे ते एकतर 11 महिन्यांचं आहे आणि 11 महिन्यांच्या काळात तो नायक तिथे ॲग्रीमेंटवर राहायला येतो त्याच्या नातेवाईकांकडे आणि त्याच्याबरोबर तो अजूनही मुलं शोधत असतो की तिथे आल्यामुळे आपल्याला काहीतरी एक सवलत मिळणार असते अशी त्याची भावना असते. त्यामुळे त्याच्या मामाकडेच तो पहिल्यांदा राहतो आणि मग काही मित्र मिळून ते एकत्र राहतात. तर ही जी काही भावना आहे नायकाची शहरात आल्यानंतर मुंबईसारख्या एका चाळवजा जागेत आपलं सगळं अस्तित्व रेटून टाकणं, तर हे जे काही मानसिक स्थित्यंतर आहे कुठल्याही गावखेड्यातून शहरात प्रवास करणाऱ्या
माणसं जर आपण लक्षात घेतलं तर ही स्थिती कमी अधिक फरकाने सगळ्याच स्थलांतर करणाऱ्या मुलांशी त्यांच्या भावनेशी जोडून घेता येईल. त्यामुळे तो एक पार्ट आहे त्याच्यामध्ये की तो गावातून शहरात येतो आणि तिथे आपलं अस्तित्व आजमावण्याचा प्रयत्न करतो. कादंबरी लिहिताना हे सगळं एकाच दृष्टिकोनातून डोळ्यासमोर नव्हतं आणि कुणा एकाचा प्रवास, एका व्यक्तिमत्वाचा किंवा एका नायकाचा प्रवास असं त्याच्यामध्ये काही ठरवून प्रयोजनं नव्हती केलेली. त्यामुळे कादंबरीत नायकाचं नावच नाही आहे कुठे, तुम्ही जर लक्षात घेतलं तर इतर पात्रांची नावं आहेत पण कादंबरीत नायकाचं नावच नाही आहे. त्यामुळे तो असा एक प्रातिनिधिक स्वरूपाचं चित्र रेखाटता येईल अशा प्रकारची त्याची रचना केली होती. आणि कादंबरीला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा त्या पुरस्काराचं काहीतरी एक वेगळंच माझ्या डोक्यात आहे की ती एक जबाबदारी म्हणतो आपण, कुठलाही एक मोठा महत्त्वाचा आणि साहित्य अकादमीच्या संस्थेसारखा एक मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर मग आपल्याला अशी एक जाणीव येते की जबाबदारी येते आणि गांभीर्य पण येतं त्या पुरस्काराचं. त्यामुळे जबाबदारी आणि गांभीर्य असं दोन्ही या पुरस्काराने एक भान म्हणूया आपण त्याला, की भान ते दिलेलं आहे. हां, पात्रांची गंमत फार वेगळी आहे कारण लिहिताना माझ्या डोक्यात सगळा प्लॉट क्राफ्टच्या दृष्टीने तयार होता. जवळपास 2018 पासून मी या कादंबरीच्या क्राफ्टवर काम करायला घेतलं आणि 1-2 वर्ष त्याच्यातच गेली. कारण पुढे कादंबरीच लिहायची आहे असं काही त्यावेळेला डोक्यात नव्हतं. BA संपल्यानंतर जेव्हा MA ला प्रवेश घ्यायचा तेव्हा मला असं वाटलं की याचं पुढे काहीतरी झालं पाहिजे म्हणून. त्यामुळे ते विस्तारण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं कादंबरीचं एक रूप आलं आणि त्याला चव्हाण सेंटरची फेलोशिप कारणीभूत ठरली. नाहीतर ती मिळाली नसती तर ती कधीतरी पूर्ण झालीच असती, पण ती इतक्या वेगाने पूर्ण झाली नसती. त्यामुळे क्राफ्टिंगच्या दृष्टिकोनातून पात्र आधीच तयार झाली होती. म्हणजे उदाहरणार्थ आपण फाय गार्डनमध्ये फिरणारा किंवा दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये किंवा दादरमध्ये दिसणारा एक निनावी इसम घेऊया आपण. तर ते पात्र असंच मी जेव्हा म्हणजे माझं बालपण इथेच हिंदू कॉलनी आणि दादरच्या आसपासच्या परिसरातच गेल्यामुळे अशी खूप वरचेवर पात्र मला सापडत गेली की त्यांच्या जगण्याचा नक्की हेतू काय होता आणि परिस्थितीने किंवा काळाने त्यांच्याबाबत काय घात केला. तर ही अशी काळाच्या घातामुळे काहीच अस्तित्वशून्य नसलेली माणसं तयार होत आहेत आणि त्यांचं पुढे मागे काहीच होत नाही. म्हणजे कादंबरीमध्ये ते पात्र आहे त्याचं पुढे तो अचानक गायबच होतो या शहरातून. तर अशी माणसं, कित्येक माणसं या शहरातून गायब होत असतील जी इथे स्वप्न घेऊन उतरली होती या मायानगरीत आणि त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झालं. आणि मी जे पात्र बघितलं होतं प्रत्यक्ष आयुष्यात त्याची हिंदू कॉलनीमध्ये जागा होती, स्वतःच्या भावाच्या घरात तो राहत होता आणि भावाच्या नावावर घर असल्यामुळे भावाने याला बाहेरच काढलंय घराबाहेर. त्यामुळे असा एक काहीतरी जोडलं गेलं असेल त्या पात्रांच्या बाबतीत की हे पात्र उभं राहताना हा एक भाग त्याच्यामध्ये आला असेल. आणि मग पिंट्याचं पात्र असू दे किंवा टटारियाचं पात्र असू दे, ही सगळी आसपासच्या निरीक्षणातूनच आलेली पात्र होती. त्यामुळे त्यांना काही वेगळा आयाम देण्याचा दृष्टिकोन नव्हताच. ती जशी आहेत, नॅचरल असे आहेत तसेच त्यांना रेखाटणं मला जास्त गरजेचं वाटत होतं. त्यांना यांत्रिकरित्या उभं करणं आणि मग ती जगावेगळी वाटणं असा काही भाग त्याच्यामध्ये नव्हता. मला ते मुळात होऊ द्यायचं नव्हतं कारण कादंबरीत असं खोटी निरीक्षणं किंवा खोटी पात्र उभं करून त्यांना काही एक मुक्काम न गाठणं अशा अवस्थेला मला पात्रांना नेऊन ठेवायचं नव्हतं. आणि लिहिताना लिहिणाऱ्यापेक्षा तुमची पात्रच तुमच्या पुढे वेगाने धावत असतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं एका मर्यादित टप्प्यापर्यंत तुम्हाला काही सापडत नाही त्या पात्रांचा, म्हणजे अमुक एक मुक्काम त्या पात्रांचा सापडत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वभावानुसार पुढे पळवत नेणं आणि त्याच्यावर काही एक नियंत्रण नसणं हे फिक्शनच्या बाबतीत खूप धोकादायक असतं. आणि पात्र जेव्हा तुमच्यावर कुरघोडी करायला लागतात तेव्हा मग आपल्या हातात काहीच लागत नाही. त्यामुळे जरी नियंत्रण ठेवायचं असलं तरी त्यांच्या नियमाप्रमाणे, त्या जगण्याच्या रीतीप्रमाणे त्यांना वागवणं, एवढं एक संतुलन मी माझ्या पात्रांच्या बाबतीत कायम बाळगत आलेलो आहे, या फिक्शनच्या बाबतीत तरी. बऱ्याच वाचकांना याची उत्कंठा आहे की सुधाचं पात्र काय, पुढे काय त्याचं. एकतर प्रेम ही जी भावना आहे ती त्या नायकाच्या बाबतीत फार अलगदपणे आयुष्यात आलेली आहे. म्हणजे त्या मुलीशी नजर ओळख होण्याचा प्रसंगच असा आहे की ते सार्वजनिक नळामध्ये पाणी भरताना दोघांची एकमेकांशी ओळख होते. तर मग अशा अवकाशात त्या दोघांची प्रेमाबद्दलची भावना तयार होणं
आणि प्रेम या संकल्पनेबद्दल अमुक अमुक एक ठाव ठिकाण असणं किंवा त्याचा एक मुक्कामा असणं, ते गाठणं आणि मध्येच फिसकटणं, या ज्या काही शक्यता होत्या त्या दोघांनाही अनोळखी आहेत तशा म्हटलं तर. सुधाच्या बाबतीत ते म्हटलं तरी आणि नायकाच्या बाबतीत नायक गांभीर्याने त्या पात्राचा म्हणजे त्या प्रेम या संकल्पनेचा विचार करतो. त्याच्यामुळे सुधाला तो टाळण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न करत असतो की या शहरात आपल्या प्रेमाचा काही निभाव लागणार नाहीये, कारण माझ्याकडे काही फिक्स नोकरी नाहीये, मी फिक्स इन्कम नाहीये आणि मी त्या जाणीवेतून त्या समाजधारणेतून इथपर्यंत काय आलेलो नाहीये. त्यामुळे आपल्या प्रेमाचा काही एक उत्कर्ष बिंदू गाठायचा झाला तर त्याला काही सॅक्रिफाईस करावं लागेल, त्यातलं काही माझ्याकडे नाही आहे. म्हणजे स्थावर जंगम असं काही जे म्हणतो आपण, त्यातलं या पात्राकडे नाही आहे. त्यामुळे तो तिला वेळच्या वेळ सावध करण्याचा प्रयत्न करतो की आपलं काही इथून पुढे काही होणार नाही, म्हणजे इथपर्यंत झालं आणि आपण एकत्र आलो, आपण एकमेकांना समजून घेतलं आणि त्याचं पुढे काहीतरी एका अमुक अवस्थेत रूपांतर होणं हे काही त्याला पटत नाही त्या दृष्टिकोनातून. त्यामुळे ते पात्राचा प्रवासही तसाच ठेवलेला आहे. सुधा शेवटी म्हणजे त्याची ॲग्रीमेंट संपायच्या आधीच सुधा ती चाळ सोडून दुसऱ्या घरी शिफ्ट होते आणि याची जेव्हा ॲग्रीमेंट संपायला येते तेव्हा तो शिडीवर बसून ॲग्रीमेंटचे पेपर संपल्याचे पाहत असतो आणि त्याच वेळेला सुधाच्या नव्या घराच्या प्रवेशाचं नोटिफिकेशन त्याच्या मोबाईलमध्ये वाचतं. तर अशी एक दुभंगलेली अवस्था म्हणू किंवा जाणून बुजून या अवस्थेला जाण्याचं एक टोक गाठलेलं त्या पात्रांनी आपल्याला दिसतं. त्यामुळे मगाशी म्हटलं तसं मी होल्ड काही त्या पात्रांवर ठेवलेला नाही. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना एक निश्चित स्थळी जाण्याची एक मोकळीक मी लेखक म्हणून त्यांच्यावर ठेवली असं मला वाटतं. नाही, लेखक म्हणून अनुभवाशी प्रामाणिक राहणं या मताचा मी पण आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे एक ताजा अनुभव नसतो तर त्याला कितीही तुम्ही यांत्रिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला तर तो काही ताजा तवाना होऊ शकत नाही. अनुभवांना भिडण्याची ताकद सगळ्याच माणसांमध्ये असते कमी अधिक फरकाने. लेखकाकडे निरीक्षण करण्याची एक वेगळी दृष्टी असते असं मला वाटतं की तो त्या पात्राला आतून एका वेगळ्या नजरेने बघत असतो, त्याची सामाजिक पार्श्वभूमी बघत असतो, जातवर्ग जाणीवा बघत असतो आणि त्या पात्राचा ग्रोथ पण बघत असतो, त्या व्यक्ती म्हणून बघत असतो. तर या सगळ्या गोष्टींकडे आपण जर बघितलं तर मला असं लक्षात आलं की पात्रांना तुम्ही मोकळं ठेवणं आणि त्याचा तुमच्या जीवनानुभवांशी एक साम्य पडताळून बघणं, यात काही एक सूत्र तुम्हाला सापडतं कधी ना कधी विचार केल्यावर. त्यामुळे लिहिताना मला आपसुकच त्याचा फायदा झाला की मी जे काही निरीक्षण करत होतो माझ्या आजूबाजूला, माझ्या पिढीच्या बाबतीत, माझ्या आधी काम करून ठेवलेल्या लेखकांच्या बाबतीत, त्यांनी त्यांची पात्र उभी कशी केली आणि या शहराचाच विचार केला तर मुंबईवर लिहिलेल्या कादंबऱ्या असू दे किंवा मुंबईचे लेखक म्हणून ज्यांनी पुढे खूप मोठं काम उभं केलं, भाऊपद्य असतील, जयंत पवार असतील, चंद्रकांत खोतसारखं एक उदाहरण आपल्याला सापडतं, ज्यांनी तळागाळातून आलेल्या माणसांची रेखीव चित्र आपल्या कथा कादंबऱ्यांमधून साकार केली. तर ही एक नैसर्गिक अटॅचमेंट माणसांशी, तळागाळातल्या माणसांशी खास करून, ज्यांना काही एक ओळख नसते आणि आपण इतरत्र बघतो असे की त्यांच्याकडे तुच्छता भावाने एक बघण्याची नजर आपल्याकडे असते की यांच्याकडे माणूस म्हणून आपण बघू शकत नाही. तर ती एक करुणात्मक दृष्टी माणसांकडे असते, म्हणजे कुठल्याही माणसांकडे ती असते. पण सामाजिक भेदभावामध्ये आपल्याकडे असं दिसतं की त्या माणसांकडे एका मर्यादेपलीकडे आपण व्यक्ती म्हणून बघत नाही आणि माणूस पण त्याचा अधोरेखित करत नाही. तर त्या दृष्टिकोनातून माझी पात्रांकडे मला अशा एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागतं की ती पात्र माझ्या आसपासचीच आहेत आणि त्यांना मुखर करणं हे माझं लेखक म्हणून काम आहे. त्यांचे वैयक्तिक तपशील काही असतील, त्यांच्या आयुष्यातल्या घड्यामुळे काही असतील, पण माझ्या कथानकाला पूरक असं एक न्याय देऊ शकतील अशी एक रचना त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला दिसते. त्याच्यामुळे मग मी त्यांना माझ्या कादंबऱ्या कथेच्या रचनेप्रमाणे किंवा कथात्मक साहित्यामध्ये मी त्यांना मुखर करण्याचा थोडा बहुत प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडे मुळात संवेदनशीलपणे बघणं हाच लेखकाचा एक मोठा गुण मला दिसतो, जो आपण सामान्यपणे जी माणसं आपल्या आजूबाजूला दिसतात, म्हणजे कुठलीही असू दे, म्हणजे मी उदाहरण कादंबरीतलं द्यायचं झालं तर देशी बारमध्ये बसणारी माणसं, तर त्यांना एक माणूस तिराईतपणे कसा बघत असेल, त्यांच्या संवादांकडे काय पद्धतीने बघत असेल, त्यांच्या स्लँगमध्ये किंवा त्यांच्या भाषा वैशिष्ट्यामध्ये कसा बघत असेल, तर ती मी जाणीवपूर्वक माझ्या कादंबरीमध्ये आणली की तशीच भाषा माझ्या अपेक्षित होती. ती जी माणसं बोलतायत तीच खरी भाषा आहे, त्याला मॉडिफाय करण्याची काही गरज नाही, त्याला चकचकीतपणा आणण्याचं काही गरज नाही. ती जशी आहे तशीच शिव्यांसकट माझ्या कादंबरीमध्ये अवतरलेली आहे आणि त्याला जर मी चकचकीतपणा एक द्यायला गेलो तर त्या पात्रांमध्ये
किंवा त्या पात्रांच्या अनुभव विश्वामध्ये मी ढवळाढवळ करत असेल असं मला वाटतं. त्यामुळे नैसर्गिकपणे मी त्यांच्याशी एकरूप होताना या कादंबरीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्या पात्रांच्या बाबतीत झालेलो होतो. त्यामुळे ती तशी पात्र या कादंबरीमध्ये आली आणि अनुभव असल्यामुळे अनुभवाला एक वेगळ्या नजरेने बघितल्यामुळे आणि त्यांच्याकडे सगळ्याच पात्रांमध्ये करुणा असते म्हणजे माणसांमध्ये, तर ती तशी दिसल्यामुळे कदाचित त्या पात्रांचा एक रेखीवपणा माझ्या या कादंबरीमध्ये आला असं वाटतं मला आणि ती तशी पात्र मी रेखाटू शकलो याचा आनंदही आहे. माझ्या वाचनाची सुरुवातच मुळात मी BA ला प्रवेश घेतल्यानंतर झाली. तोपर्यंत काही माझ्या वाचनाची अवांतर वाचनाची तसा काही संबंध नव्हता. म्हणजे शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमधून जे काही तुम्हाला शिकवलं जातं तिथपर्यंतच माझी मर्यादा होती आणि मी ज्या भागातून गावाकडून शहरात आलो होतो आणि एकतर माझं प्रामुख्याने शिक्षण हे 8वी पासून पुढे रात्र शाळेमध्ये आणि रात्र महाविद्यालय झाल्यामुळे काम करून शाळा शिकणं, रात्र महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणं आणि पुढचं शिक्षण सुरू करणं असं माझ्या बाबतीत घडल्यामुळे तसा काही एक वेगळा वाचनासाठीचा वेळ किंवा वाचन या व्यवहाराशी किंवा या संस्कृतीशी ओळख करून देणारं आसपास कोणी नव्हतं. त्याच्यामुळे BA ला ॲडमिशन रात्र शाळेत घेतल्यामुळे, रात्र महाविद्यालयामध्ये घेतल्यामुळे आपसुकच ग्रंथालयामधली वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या साहित्य प्रवाहांमधली पुस्तकं, त्यांच्याशी ओळख आणि BA ला अभ्यासक्रमातच साहित्य हा विषय असल्यामुळे, नाटक असल्यामुळे, कवितेचा काही भाग असल्यामुळे आणि वेगवेगळे साहित्य प्रवाह, ग्रामीण, आदिवासी असे प्रवाह असल्यामुळे साहजिकच त्यांच्याशी ओळख होणं आणि मग त्याच्यात रुची होणं हे, कारण त्याच्या आधीपासून काही तुम्हाला पार्श्वभूमी नव्हती वाचनाची आणि मग अचानकच एवढं सगळं समोर असल्यामुळे त्याच्यात एक आवड म्हणून डोकावणं झालं आणि त्यातून माझा वाचनाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे मी BA ला असल्यापासून झपाट्याने वाचायला लागलो. लेक्चर कमी आणि अर्धा वेळ पूर्ण वेळ म्हणजे 6 ते संध्याकाळी 10 माझ्या रात्रीच्या महाविद्यालयाची वेळ असायची, तर मी एखाद दुसरं लेक्चर अटेंड करायचो आणि पूर्ण वेळ ग्रंथालयातच असायचो. त्यामुळे पूर्ण वेळ ग्रंथालयात असल्यामुळे वेगवेगळे साहित्य प्रवाह माझ्या वाचनात आले, लेखक वाचनात आले आणि आता मी उल्लेख केला जयंत पवार, भाऊ पाध्ये आणि चंद्रकांत खोत. माझ्या आसपास म्हणजे जेवढी काही मुलं वाचत होती ती सगळी त्यांच्या वाचनाची सुरुवात एकतर पु ल देशपांडे किंवा वपू काळे असा एक ठराविक साचा जो वाचनाची एंट्री गेट म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, तर त्या एंट्री गेटमधून सुरुवात झाली होती. माझ्या बाबतीत मीच निर्णय घेणारा होतो आणि कोणी सजेस्ट करणारं नव्हतं. त्यामुळे आपसुकच पेपरमधून किंवा एखाद्या लेखामधून तुम्हाला काही पुस्तकांची नावं सापडतात, काही वर्तमानपत्रातल्या कॉलममधून एका पुस्तकाची नावं सापडतात. तर तसा एक मागोवा घेत मी त्या लेखकांपर्यंत पोचलो होतो आणि मग त्यातून जयंत पवार, भाऊ पाध्ये, चंद्रकांत खोत, भालचंद्र नेमाडे असे, शिल्पा कांबळे आत्ता, मनस्विनी लता रवींद्र अशी जी नावं होती ती माझ्या BA काळापासून त्यांना एकतर त्या काळात पुरस्कार मिळाले होते मोठे संस्थांचे, साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार या सगळ्या लेखकांना मिळाला होता, मुख्य पुरस्कार मिळाला होता आणि नेमाडेंना त्यावेळेला 2014 साली ज्ञानपीठ मिळाला होता. त्यामुळे मग कुतूहल म्हणून या सगळ्या लेखकांकडे मी वळलो होतो आणि मग त्यांचं लेखन वाचायला सुरुवात केली होती. आता या लेखकांचा प्रभाव जर लक्षात घ्यायचा झाला तर मुळातच आपल्या जाणीवेचं लिखाण करणारे हे सगळे लेखक होते. जयंत पवारांच्या सगळ्या कथा तुम्ही बघितल्यात तर गिरणगाव या परिसंस्थेची संबंधित आणि कामगार वर्गाचं अस्तित्व रेखाटणाऱ्या होत्या आणि तेथून एक उदासीची भावना आणि शहराला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं आणि एक लेखक म्हणून तटस्थपणे आपली एक भूमिका बजावणं हे सगळं त्या लेखकांच्या लिखाणामध्ये सापडलं. लैंगिक भावभावनांचं प्रकटीकरण चंद्रकांत खोतांच्या कथा कादंबऱ्या स्पेसिफिक कादंबऱ्या वाचल्यानंतर लक्षात आलं की या अनुभवाला लेखक किती मोठ्या जिद्दीने सामोरा जातोय आणि त्या काळात जेव्हा हे सगळे विषय वर्ज्य होते लिखाणात, अशा काळात हे लेखक लिहित होते आणि मग त्यांचा एक आपोआप तुमच्यावर प्रभाव पडत जातो आणि हे सगळे आपल्या जाणीवेचंच, म्हणजे त्यात काही छुपाछुपी नव्हती. जे वाट्याला आलं, जे भोगलं, जे दलित साहित्याच्या बाबतीत आपल्याला चळवळीत मोठ्या प्रमाणावर दिसतं, तसं महानगरी साहित्यामध्ये पण दिसतं की जे आलं, ज्याला कुठलाही आडपडदा न ठेवता वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे ह्या सगळ्या लेखकांनी ती वाट चोखाळल्यामुळे आम्हाला एक आत्मविश्वास आला की आपण ह्या पद्धतीचं लिहू शकतो. आणि BAच्या काळात आणि पुढे MA करेपर्यंत माझ्याकडे बराच अवकाश जो अनुभव विश्वासा होता तो साठलेला होतामुळे माझ्या एक हिंमत आली की या लेखकांचं पाठबळ आपल्याला मिळालं आणि त्यांचा एक विश्वास मिळाल्यामुळे आपणही पुढे असं काहीतरी हिंमत करू शकतो, ही एक भावना त्यावेळेला तयार झाली. त्याच्यामुळे मग मी याच्याकडे लिखाणाकडे वळलो असं म्हणता येईल. वाचनाविषयी मग तेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे BAलाच वाचनाची सुरुवात झाली. त्यावेळेला भाऊ पाध्ये यांचं सगळं लिखाण जवळपास मी BAला वाचून काढलं होतं
आणि एक लेखक पकडला की त्याचं लिहिलेलं सगळं लिखाण वाचून काढण्याची एक उर्मी त्यावेळेला झाली होती, की जाणून घेणं, लेखकाला शोधणं, लेखक अजून किती तळ गाठतो याच्याकडे डोळसपणाने बघणं आणि तटस्थपणे बघणं की काय प्रकारची वृद्धी आणि वाढ त्याच्या लिखाणात झाली. हे BL असतानाच या सगळ्या लेखकांचं वाचताना लक्षात आलं होतं. मग त्याच्यानंतर पुढे खूपच, मग त्याच्यानंतर काय मी पुन्हा मागे पॉप्युलर फिक्शन वगैरे त्यांच्याकडे काही वळलो नाही. मी असं सामाजिक आणि वैचारिक पद्धतीचंच लेखन पुढे वाचत गेलो आणि रुची साहित्यात जी झाली ती 60च्या दशकात लिहिलेलं ते 70च्या दशकात लिहिलेलं जे लिखाण होतं त्याच्यातच अधिक रुची तयार झाली. कारण त्यावेळेला लघुनियतकालिकांची एक चळवळ मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लेखकांच्या वाढीला कारणीभूत ठरलेली होती. वेगवेगळ्या प्रकारची लघुनियतकालिकं त्यावेळेला निघाली होती आणि त्यातून लेखक म्हणून खूप मोठी नावं पुढे आलेली होती. अशोक साने, राजा ढाले, नामदेव ढसाळ ही नावं त्या काळात पुढे आलेली होती आणि त्यांचं लिखाण वाचत वाचत मग आपल्याला म्हणजे हा एक मोठा स्कोप आमच्या पिढीला म्हणता येईल की ते सगळं लिखाण आमच्या पिढीला सहज उपलब्ध झालं ग्रंथालयांच्या माध्यमातून किंवा लायब्ररी कॉलेजच्या ग्रंथालयांच्या माध्यमातून. त्यामुळे आपोआप या सगळ्या लेखकांचं वाचन आणि एक लेखक सापडला की त्याचं पुढचं सगळं लिखाण वाचून काढणं आणि मग त्यांच्या लिखाणात सापडणारे संदर्भ, जागतिक साहित्याचे संदर्भ, जागतिक साहित्यातले लेखक, आपल्या साहित्य वर्तुळातल्या लेखकांच्या वेगवेगळ्या भूमिका, त्यांची साहित्य वर्तुळ अशांचा शोध घेता घेता मग वेगळ्या प्रकारचं साहित्य, मग आदिवासी साहित्य, मग ग्रामीण साहित्य, मग दलित साहित्य अशा प्रवाहातून जे काही आपल्या जाणीवेचं आपल्याला पटत गेलं आणि ज्याच्यात रुची निर्माण झाली, टेस्टनुसार मग ही सगळी चव बदलत गेली साहित्याची आणि मग त्यातून हे सगळं पुढे आलं. मग आता ती म्हणजे आजही मला रुची सगळ्यात जास्त आहे ती 60च्या दशकात लिहिलेल्या साहित्यामध्येच आहे. भाषांतरित असू दे किंवा नव्याने लिहिलेलं साहित्य असू दे किंवा कविता असू दे किंवा आत्मचरित्रपर लिखाण असू दे. तर हा सगळा आवडण्याचा भाग म्हणजे त्याचं कारण एकमेव आहे की त्या सगळ्या साहित्याशी एकरूप आपल्याला होता येतं सहज, कुठलीही आडपडदा न ठेवता सहज त्याला भेटता येतं. त्याच्यामुळे साहजिकच त्याच्याशी जवळीक साधता आली. आत्ता पण खूप मोठ्या प्रमाणावर मी समकालीन पिढीतलं आणि त्याचबरोबर आधीच्या पिढीतलंही वाचतो बऱ्यापैकी आणि त्यांचंही लिखाण आवडत आलेलं आहे. म्हणजे काहीतरी एक स्पार्क त्यांच्यात जाणवतो मला आणि त्यांच्या लिखाणातून काहीतरी एक उर्मी आपल्याला मिळते आणि आपल्याला हे यांच्यासारखं मोठ्या ताकदीचं लिखाण व्हायला पाहिजे आपल्याकडून. आपण त्याच्याकडे डोळसपणे बघायला पाहिजे अशी एक दृष्टी पण त्यांच्या लिखाणातून जाणवते मला. पुढचे प्रोजेक्ट्स आहेत, 1-2 कादंबऱ्या डोक्यात आहेत. एका कादंबरीचं कामही सुरू आहे आणि कविता संग्रह एक आहे मार्गावर, तो येईल. अधिक त्याच्याबद्दल काही बोलत नाही पण ते आहेत मार्गावर. दिरंगाईने काम सुरू आहे माझं आणि मला वेळ घेऊन काम करणं माझ्या वाङ्मयीन आरोग्यासाठी ते फार महत्त्वाचं वाटतं. त्याच्यामुळे मग वेळ घेऊन मी ते पार पाडत राहीन. मूळ माझ्या लिखाणाची सुरुवातच मुळात कवितेपासून झालेली आहे. म्हणजे लिखाणाची सुरुवात म्हणजे कशापासून करावे, सगळ्यात सोपा असा वाङ्मय प्रकार त्यावेळेच्या आपल्या धारणेनुसार कविता असा होता. कारण सुरुवात बऱ्याच जण कवितामधून करतात, पण कविता लिहायला लागल्यानंतर आपल्याला कळलं की म्हणजे मला स्पेसिफिक कळलं की हा प्रकार लिहिणं खूप अवघड आहे म्हणून. आणि त्यावेळेला ज्यांचं मी काय कविता वाचत होतो, म्हणजे चंद्रकांत खोतांच्या कविता वाचत होतो, मनोरोगच्या कविता वाचत होतो, तुळशी परबांच्या कविता वाचत होतो, दिलीप चित्र्यांच्या कविता वाचत होतो, नामदेव ढसाळांच्या कविता वाचत होतो आणि अरुण कोलटकरांच्या कविता वाचत होतो. तर ह्या सगळ्या कवींच्या लिखाणाची वृत्ती जर आपण म्हणजे लक्षात घेतली तर वेगवेगळ्या वृत्तीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये काम करणारी ही माणसं होती आणि एकाच वेळेला अनेक पद्धतीत कविता या माध्यमाला हाताळणं त्यांना सहज साध्य होतं. आणि हे सगळ्यांची वाङ्मयीन रुची ही वेगवेगळ्या वाङ्मयीन प्रवाहांना सामावून घेणारी होती. एकाच वेळेला हे लेखक जागतिक पण वाचत होते आणि आपल्याकडचं लिहिणारे वाचत होते. म्हणजे मी लिहायला जेव्हा BA कविता या माध्यमाला स्वीकारलं, जेव्हा धाडस केलं की कविता आपण हे हाताळू शकतो, तेव्हा मला साहजिकच पाठबळ होतं की तुकारामाचं पाठबळ होतं. म्हणजे तुकाराम आणि महानुभाव पद्यातलं वाङ्मय साहित्य त्यांचं प्रामुख्याने लीळाचरित्र किंवा त्यांचं दृष्टांतपाठ वगैरे जे असेल तर त्यांच्या साहित्याला सामोरं गेल्यानंतर आपल्याला कळलं की भाषेला केवढ्या वेगवेगळ्या अवकाशातून फुलवता येतं, त्याची वाढ केवढ्या मोठ्या पद्धतीतून होत असते. तर ही जाणीव त्यांचं वाचल्यामुळे झाली आणि मग आपल्याला एक उर्मी आली की धाडस म्हणून ते वाचल्यामुळे.
तुकारामाला वाचल्यानंतर असं लक्षात आलं की भाषेवर किती हुकमत असते माणसाची. चांगदेव पासष्टी किंवा अमृतानुभव ज्ञानदेवांचं वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपल्याकडे सांगण्यासारखं काही नाही, पण तरी पण प्रत्येक माणसाला काहीतरी सांगण्यासारखं स्वतःकडे असतं. मग त्यातून कविता या माध्यमाला मी पहिल्यांदा स्वीकारलं आणि अजूनही आवडता साहित्य प्रकार हा कविताच आहे. कवितेवर खास माझं प्रेम आहेच, पण कादंबरी स्वतःला आजमावून घेण्यासाठी तो साहित्य प्रकार मी निवडला आहे की त्याच्यात खूप मोठ्या वाटा असतात आणि खूप मोठ्या वेगवेगळ्या वाटांमधून आपल्याला प्रवास केल्यानंतर अमुक एक निश्चित स्थान पकडल्यानंतर त्या वाटांचं एक तुमच्याबरोबर अनुभव राहतो. त्या वाटांचा एक काहीतरी स्वतःची एक ठाशीवपणा त्या वाटांचा तुमच्याबरोबर राहतो. त्यामुळे कादंबरीत त्या शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असतात. कवितेत ते मांडता येतं, पण त्याचा अवकाश फार म्हणजे शब्दांचा आणि त्या रचनेचा अवकाश खूप मोठा असतो, पण त्याची रचनेचा अवकाश हा खूप मर्यादित असतो. त्यामुळे प्रेम कवितेवर आहेच, पण त्याचा सहसंबंध हा कादंबरीशीच आहे. कादंबरी म्हणजे इथून पुढे मला म्हणजे माझा लिखाणाचा जर काही मी ठरवलंच तर ते कादंबरी आणि कविता या दोन साहित्य प्रकारातच पुढे वाटचाल असेल. नेमाड्यांचं चांगदेव चतुष्टय नावाने 4 भागात कादंबरी एक मालिका आहे. हुल, बिडार, हुल, जरीला आणि झुल ही एकाच नायकावर केंद्रित असणारी पण व्यापक सामाजिक पट मांडणारी कादंबरी आहे. ती एक आवडती कादंबरी आहे. भाऊपद्यांची वैतागवाडी आणि वासुनाका आहे. चंद्रकांत खोतांची उभयान्वयी अव्यय नावाची एक कादंबरी आहे, ती एक आहे. आणि अशा बऱ्याच सांगता येतील कादंबऱ्या. भाऊपद्यांचीच डोंबाऱ्यांचा खेळ नावाची एक कादंबरी आहे. बॅरिस्टर आणि अनिरुद्ध धोपेश्वरकर आहे. अग्रेसर नावाची एक छोटी 101 पानातली कादंबरी आहे, ती एक आहे. अशा खूप सांगता येतील ज्या कादंबऱ्या खास करून शहराचा माग घेतात आणि शहरातली एक शहर म्हणून त्याचं एक अस्तित्व उभं राहण्यासाठी प्रयत्न करतात असं दिसतं. बाकी मग खूप मगाशी इतर लेखकांचा उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांच्या कथा वाङ्मयातून मला फार मोठा आधार मिळतो. तर ही अशी एक मोजकी उदाहरण सांगता येतील. आणि आपल्या अनुभवांना एका मर्यादेत पर्यंत अडकवून ठेवणं हे काय मला त्या वेळेला पटत नव्हतं. त्यामुळे मग मी कादंबरीचाच निर्णय घेतला. नाही, खोल दुष्काळ डोळेचा सिक्वेल म्हणजे बऱ्याच जणांनी वाचल्यानंतर त्याचं काहीतरी पुढे, कारण ती मोकळेपणाने सोडून दिलेली कादंबरी आहे एका अमुक पॉईंटवर. 11 महिन्यांची अग्रीमेंट संपल्यानंतर नायकाचं किंवा सुधाचं पुढे काय होणार आहे याचा मागमोज कुणालाही लागलेला नाही. म्हणजे त्याचा ठाव ठिकाणा कोणी आपल्या पद्धतीने घेईल. त्यामुळे मग ते ओपन एंड ठेवलेलं आहे तिथे. मग त्याला पुढे काही वाढवावं किंवा त्याचं काहीतरी होऊ शकतं अशा सूचना बऱ्याच आलेल्या आहेत वाचकांकडून. पण मला एका मर्यादेपर्यंत किंवा एका ठिकाणापर्यंत त्या पात्रांना नेऊन ठेवायचं होतं. तिथपर्यंत मी ठेवलंय आणि ते आता मोकळे आहेत. म्हणजे वाचकांप्रमाणे ते त्यांच्या दिशा गाठतील असं वाटलं. त्यामुळे आता खोल दुष्काळ डोळे तिथेच थांबा आहे तो. याच्या पुढच्या कादंबरीत शहर असेल प्रामुख्याने, पण ते वेगळ्या टाईपमध्ये असेल, वेगळ्या रचनेत असेल. त्यामुळे खोल दुष्काळ डोळे पुन्हा नव्या फॉर्मॅटमध्ये काही दिसणार नाही किंवा त्याचे भाग दिसणार नाहीत, त्याची मालिका दिसणार नाही. ती एक कादंबरी म्हणून मला परिपूर्ण दिसते आणि त्याचा थांबा योग्य वळणावर आपण घेतला आहे याचं समाधान देखील वाटतं. हे खोल दुष्काळ डोळे हे शीर्षक मुळात कादंबरीमध्ये डायरी वजा एक मजकुराचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये एक कविता आहे. शीर्षक जरी आधीच सुचलं असलं तरी कादंबरीमध्ये लिहिताना डायरी वजा मजकूर लिहिताना एक कवितेचा ओळी आहेत. त्या ओळीमध्ये ह्याचा अंतर्भाव आहे शीर्षक ओळींचा. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की ही कादंबरी दुष्काळाविषयी आहे काय किंवा त्याच्याबद्दल सांगणारी आहे. ग्रामीण भागातून आल्यानंतर ग्रामीण भागातल्या दुष्काळाबद्दल काही बोलू पाहते काय अशा पद्धतीचे आहे. पण कवर पाहिल्यावर शहराचा अवकाश दिसतो त्याच्यावर आणि मग त्या शक्यता सुद्धा मोडून निघतात. खोल दुष्काळ डोळे हे शीर्षक त्याच कवितेच्या माध्यमातून आलेलं होतं आणि ते आधीपासून म्हणजे कादंबरी लिहिताना सुचलेलं आहे आणि तिथूनच पुढे कादंबरी पूर्णत्वाला गेलेली आहे. त्यामुळे कादंबरीचं शीर्षक हे दुष्काळाशी संबंधित नाही, नायकाच्या एकटेपणाशी आणि तो दिवसेंदिवस शहरात कसा एकाकी पडत जातो त्याच्या कोरडेपणाविषयीची ती भावना आहे. त्यातून ते ओळ तयार झालेली आहे.
नव्या लेखकांना गायडन्स करावा या स्टेजला काय मी अजूनपर्यंत पोहोचलेलो नाही. तेवढं माझं मोठं काम नाही आणि त्यांच्याबरोबर काम करणारा मी सुद्धा एक छोटा माणूस आहे. आणि माझ्या पिढीतले खूप मुलं चांगल्या पद्धतीने लिहित आहेत, ग्रामीण भागातून येत आहेत, ते लिहित आहेत, पण त्यांना एक्सपोजर मिळत नाही. तर त्यांच्यासाठी काहीतरी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करणं, म्हणजे उदाहरणार्थ आता यशवंतराव चव्हाण सेंटरची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप निघाली, तर क्रिएटिव्ह रायटिंगसाठी अशा वेगवेगळ्या फेलोशिप निघाल्या की मग त्यांना एक एक्सपोजर मिळेल. आणि मला नेहमीच वाटत आलेलं आहे की ग्रामीण भागातून जे स्थलांतर करून वेगवेगळ्या शहरात प्रामुख्याने स्थायिक झालेले आहेत किंवा अजूनही स्वतःच्या अस्तित्वाविषयी झगडत आहेत, त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप मटेरियल आहे आणि जिवंत अनुभव आहेत जे तुमच्या अस्सल अनुभवातून ते आलेले आहेत. त्यामुळे असं चर्चा केल्यानंतर खूप जाणवतं की त्या मुलांमध्ये खूप सांगण्यासारखं आहे, पोटेन्शियल आहे आणि त्यांना एक स्पेस मिळाली की ते भडाभडा ओकतो आपण तसं त्यांच्यामध्ये काहीतरी एक स्पार्क मला जाणवतो. त्यामुळे असे खूप चांगल्या पद्धतीने लिहिणारे आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिणारी पोरं मला माझ्या काळात दिसत आहेत. त्यामुळे गायडन्स म्हणणार नाही, पण ते जे काही करतायत त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्यावं. म्हणजे आपल्याकडे म्हणजे मराठी साहित्याचं एक काय म्हणू दुर्भाग्य असं म्हणू की त्यांना मोडीत काढणं लवकर आपल्याकडे सुचवलं जातं. म्हणजे मोठ्या लेखकांकडून किंवा तुमच्या समकालीन लेखकांमधून त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करून देणं आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या रचनेबद्दल सूचना करणं, स्वतः गायडन्स म्हणत नाही मी, पण त्यांना ते जे काही करतायत त्यांना एक पाठबळ देणं आपण समकालीन लेखक म्हणून आपलं कर्तव्य राहतं. आणि त्यांच्याशी भांडणं प्रामुख्याने, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या लिखाणातल्या उणिवा सांगत नाही, मोकळेपणाने त्यांच्याशी बोलत नाही, त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं सांगत नाही, तोपर्यंत त्यांच्या लिखाणाला एक वाट मिळत नाही आपण. आणि तुम्ही हे न सांगितल्याने ते तिथेच अडकून राहतात बऱ्यापैकी. आणि हे सांगितलं तर ते त्यांच्यामध्ये एक प्रकारची उर्मी सुद्धा मिळते आणि त्यांना एक आत्मविश्वास सुद्धा मिळतो की आपल्याच समकाळात लिहिणारा एक कोणतरी आहे जो आपल्या लिखाणाबद्दल चांगल्या पॉझिटिव्ह मतं पण कळवतोय आणि निगेटिव्ह पण मतं कळवतोय. त्यामुळे ही दोन्ही पद्धतीची मतं ग्राह्य धरून आपण आपल्या वाढीला एक काहीतरी मार्ग मोकळा करून देऊ शकतो, अशी भावना सगळ्याच लेखकांमध्ये आत्ता तयार व्हायला हवी. कारण एक प्रकारचं तिरस्कार म्हणू नये त्याला, पण तुम्ही सूचना केल्या, काही तुम्ही लेखक म्हणून उभे राहता आणि तुमच्या सहकाऱ्यांना काहीतरी सूचना म्हणून घेतात, तर ते फार त्याला वेगळ्या पद्धतीने घेतात आणि मग तुम्ही कोण सांगणार आहे किंवा तुम्हाला आमच्या लिखाणातलं आमच्या जीवन अनुभवांमधलं काय कळतं वगैरे अशा पद्धतीच्या काहीतरी एक सूर एक त्यांच्या कधी कधी जाणवतो एक्स्ट्रीम लेवलला. तर तो तसा न करता त्यांच्या सूचनांवर काम करणं हे आपल्या वाढीसाठी किती मोठं योगदान ठरू शकतं किंवा ते पूरक ठरू शकतं. तर त्या अनुषंगाने विचार केला तर मग ती आपली वाढ म्हणजे आपण कुठे चुकतोय किंवा कुठे आपल्याला वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या दृष्टीने विचार करता येऊ शकतो, याच्यासाठी त्या सूचनांचा एक वापर आपण करू शकतो. मी माझ्या सहलेखकांना किंवा माझ्या बरोबरचे जे काही लेखक आहेत नव्याने लिहू पाहतात किंवा लिहित आहेत, तर त्यांच्याशी याच पद्धतीने डील करतो की आपण आपल्या लिखाणाबद्दल खूप तटस्थपणे एकमेकांशी भांडलं पाहिजे आणि त्यातून नवीन जी काही सूचनात्मक तुम्हाला वाट मिळते, दिशा मिळते, त्याच्यावर काम करून मग आपल्या लिखाणाची एक समृद्ध वाढ आपल्याला चोखाळता येते. तर या पद्धतीने मी संवाद एक प्रकारचा त्यांच्याशी करतो. मार्गदर्शन मी त्याला म्हणत नाही, पण संवादात्मक चर्चा आमच्यात असते.